25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा भाजपचा शिंदे दादांना प्रस्ताव आहे, अशी माहिती द हिंदूने दिलेली आहे. तर द हिंदूच्या वृत्तामध्ये तथ्य नाही असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय. अजित पवारांनी अमित शहांना असा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. सुनील तटकरे यांनी TV9 मराठीला ही माहिती दिली आहे. अजित पवार मुख्यमंत्रीपदाची मागणी करतील असं वाटत नाही, असं जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे. महायुतीमध्ये भाजप मोठा पक्ष, त्यांच्याकडेच मुख्यमंत्रीपदासाठी अनेक इच्छुक आहेत, असं जयंत पाटलांनी पुढे म्हटलं. तर आमच्याकडे होणारी इन्कमिंग थांबवण्यासाठी मैत्रीपूर्ण लढतीची भाजपची कल्पना आहे, असं देखील जयंत पाटलांनी म्हटलंय. मला वाटत नाही की ते अशी मागणी करतील आणि त्यांची अशी मागणी करण्याची पोझिशन आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे ही बातमी अशी वरवरची असेल. कसं करणार, अजून निवडणुकाच व्हायच्या आहेत ना. निवडणुकीच्या आधी अशी मागणी ती करतील असं मला वाटत नाही. ही अशीच बाहेर कुणीतरी खोटी बातमी पसरवलेली असेल. कारण सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. तिथं भारतीय जनता पक्षातल्या अनेकांना मुख्यमंत्री व्हायचंय हे दाखवण्यासाठी आहे. बरेच लोक आमच्याकडे यायला लागलेले आहेत. भारतीय जनता पक्ष सोडून आमच्या पक्षात येण्याची संख्या वाढायला लागलेली आहे. त्यांना थांबवण्यासाठी ही फ्रेंडली फाईटची कल्पना काढलेली आहे. तशी परिस्थिती नाही आणि फ्रेंडली फाईट जर त्यांनी केली तर आम्हाला त्या 25 जागां आमच्या महाविकास आघाडीच्या निवडून आल्या हे आताच जाहीर करायला हरकत नाही.